तीस आणि 4 34वी वारी करतात हो दरवर्षी येतात. दरवर्षी काशी केली मथुरा केली केली द्वारका जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. कसं वाटतंय की तो दिवस आनंदाची वारे माऊली. कसं वाटतंय माऊली? छान आनंदी आनंद कोंदला मंदिरी. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. मूलबाळ नाही काय नाही आम्ही असंच देव करतो बहिणी बहिणी दुसरं काय नाही. मी तुमची मुलगी आहे ना. हाय ग माय तुम्हीच हाव की सगळं. मग ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी. मला कोणी नाही विठ्ठला वगैरे. मला भाऊ नाही बहीण नाही आत्या नाही मला लेक नाही कोणी. सगळे जे करणार आहे ते माझा विठ्ठल करणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज मी आली आहे वारीमध्ये आणि आज मी अशा सखींसोबत गप्पा मारणार आहे ज्यांच्याशिवाय ही वारी अपूर्ण आहे. कोणासाठी ही 10 वर्षांसाठी वारी आहे, तर कोणासाठी ही 1 वर्षांची वारी आहे, तर कोणासाठी 40 वर्षांची, तर कोणासाठी 25 वर्षांची. अनेक वर्षांपासून ज्यांनी वारी केली आहे त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत. याचबरोबर त्यांच्या वारीत त्यांना पांडुरंग कसा भेटतो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. याचबरोबर आपण ज्या सखींसोबत गप्पा मारणार आहोत ना त्यांना आपण एक पंडित पैठणी तर्फे एक सुंदर भेटवस्तू देणार आहोत. एक सुंदर पैठणी आपण त्यांना गिफ्ट करणार आहोत. तर आता आपण जाऊयात आणि वारकरी सखींसोबत आपण मस्त मन मोकळ्या गप्पा मारूयात. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठे चालला? पंढरपूरला चालला का? पायी वारी चालला. खूप सुंदर दिसतंय माऊली. काय म्हणते कितवी वारी आहे तुमची? 5वी. 5वी वारी. आणि पूर्ण पंढरपूर पर्यंत तुम्ही असं घेऊन जाणार आहे डोक्यावर पांडुरंग? पंढरपूर कसं घेऊन चालणार आहोत. कशी वाटते? काय भावना आहे सध्या? काय भावना आहे? छान आहे काय नाही. अतिशय चांगलं वाटतं. अतिशय चांगलं वाटतं. माझी 3री वारी आहे. तिसरी वारी. हो पूर्ण फॅमिली येते? घरचे सगळे येतात? हो सगळे येतात. आई येतात, मुलगा येते. तुमच्यासाठी वारी म्हणजे काय आहे? आमची खूप आनंदाची असते, आनंद असते, छान वाटते असं मनाला. दुसरं काय. मी सुरुवातीला नास्तिक म्हणायला हरकत नाही, होतोच नास्तिक. हे पूर्ण माहोल बघून बघून एवढा आनंद झाला, एक जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय की मी या वारीमध्ये आलोय. आणणाऱ्याने मला घेऊन आलं, बळजबरी आणले, पण आल्यानंतर मला असं वाटतंय की पुढच्या बऱ्याच वाऱ्या मी करेल. मला एक गोड अशी माऊली भेटलेली आहे वारीमध्ये आणि जी गेली किती 40 वर्ष ही वारी करत आहेत. आणि आजी खूप छान वाटते तुमच्याकडे बघून. तुमचा या वयातला उत्साह सुद्धा खूप भावतोय आणि तुमच्यासारख्या पिढीला बघून आमच्यासारख्या पिढीला वाटतंय की आता दरवर्षी वारीत यायला पाहिजे. काय सांगते, कसा अनुभव आहे तुमचा वारीतला? छान, फार छान. 40 वर्ष झालं मी वारी करते. 80 वय आहे माझं. 80 वर्ष. पुण्यातून येते मी शिवाजीनगरला. शिवाजीनगरवर हा. आहे असा एखादा अनुभव ज्याच्यात तुम्हाला पांडुरंग दिसलाय? हो भरपूर आहे. मी ही 3री वारी करते तिच्याबरोबर. पहिल्यांदा 25 वर्षापूर्वी मी आले होते, त्याच्यानंतर मागच्या वर्षी आले आणि आता ह्या वर्षी आले. क्या बात आहे. आणि आजींकडनं खरंच आजच्या पिढीने सुद्धा शिकलं पाहिजे. एवढी सुंदर त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे की आपण तर वारीला जातोच, पण त्याचबरोबर आपण आपल्यासोबत अजून सखींना घेऊन त्या वारीला जातात आणि ती वारी त्यांना घडवत असतात. याहून मोठं ते सुख ते काय असतं आजी. किती छान. आणि मला खूप आवडलं तुमचं हेच. त्यामुळे मी आज तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू देणार आहे. सो आपले ब्रँड पार्टनर आहेत पंडित पैठणी. सो त्यांच्याकडनं एक छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आजी ही पैठणी तुम्हाला माझ्याकडनं आणि पंडित पैठणीकडनं लोकमत सखीकडून पैठणी.
माऊली दिसलेल्या आहेत ज्यांच्या कमरेवर हात आहे आणि साक्षात रुक्मिणीचं दर्शन त्या देत आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि अशा छान उभ्या आहात तुमच्या रूपात आम्हाला साक्षात पांडुरंगाचं दर्शन होत आहे, रुक्मिणी मातेचं दर्शन होत आहे. आणि कितवी वारी आहे तुमची ही, कसा अनुभव आहे तुमचा? पाचवी. कसा अनुभव आहे? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. पांडुरंग तुमच्या मनात का म्हणजे काय, पांडुरंगाविषयी तुमच्या मनात काय आहे? लय नादर वाटतंय, लय आनंद वाटतंय, लय शांत वाटतंय. शांत वाटतंय. आणि किती वर्ष वारी करणार आहे? अजून होईल तवर करायची. होईल तोवर करायची. काय वय आहे तुमचं? मी 16 वर्षाची. मी 21 वर्षाची. कितवी वारी आहे? माझी दुसरी वारी आहे. तुझी पहिली. पहिली. कसा अनुभव आहे? होय, खूप छान वाटते. असं वाटते की वारीला आल्यानंतर पुन्हा पुन्हा वारीला परत यावं, पण भेटतच नाही वारीला यायला. आणि पूर्ण पंढरपूर पर्यंत? होय होय, पूर्ण पंढरपूर. काय संदेश द्याल येणाऱ्या पिढीसाठी? येणाऱ्या पिढीसाठी हाच संदेश देईन की आपण फक्त आपल्या म्हणजे देवाशीच हे केलं पाहिजे, म्हणजे आपण देवासोबतच राहिलं पाहिजे, असं की दुसरीकडे लक्ष देऊ नये. देव आपलं काही असेल ते देव आपलं बघतो, त्यामुळे आपण देवाकडे येऊन जायत राहिलं पाहिजे. मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही आजच्या आमच्या सखी आहात. सो आमचे जे पार्टनर आहेत पंडित पैठणी, त्यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. आणि छान याच्यामध्ये ही साडी आहे. कोणाला देणार तू? स्वतः नेसणार की कोणाला देणार? मम्मीला. रामकृष्ण माऊली. कृष्ण माऊली. कसं वाटतंय? कितवा दिवस? आनंदाची वारी आहे माऊली. कसं वाटतंय माऊली? छान आनंदी आनंद कोंदला मंदिरी. पांडुरंग हृदयात साठविलेला आहे माऊली. सांग कितवी वारी आहे? 25वी 30वी आहे. 25वी 30वी. वय काय आहे तुमचं? वय हो, वय 75 आहे. 75. आणि या कोण आहेत? बहीण आहे माझी. फुगडी बिगडी घालता की नाही? हो, घालतो की घालतो. दाखवाल मला घालून? हो, घालतो. चला घालूया फुगडी. हा चालेल चालेल. विठ्ठल 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 विठ्ठल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. माऊली 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 माऊली. एक मिनिट हा 1 मिनिट. हा. काशी केली मथुरा केली द्वारका. जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. म्हणा काशी केली मथुरा केली द्वारका. जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. आहो जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. काशी केली मथुरा केली द्वारका. जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. जगामध्ये 16 नाही माऊली सारखा. हो थांबा. मी ज्ञानोबा म्हणते, तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजून माऊली म्हणा. माऊली ही जगाची माऊली आहे, माझी एकटीची नाही, जगाची. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. माऊली 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 मारा उड्या. माऊली 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 माऊली. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.
अरे वा, किती छान माऊली, माऊलींचे डोळे पाणावले. खूप कसं अवघड, काय अवघड आहे? अवघड आम्हाला मूल बाळ नाही काय नाही, मी असं देव करतो बहिणी दुसरं काय नाही. मी तुमची मुलगी आहे ना. हाय ग माय, तुम्हीच हाव की सगळं. मग कुठे राहता तुम्ही? तुळजापुरी. मी येणार तुमच्या घरी. हो या की माय, या ग माय, लय चांगलं झालं घरने. हो थांबा थांबा, माझ्याकडनं एक छोटीशी भेटवस्तू आहे तुम्हा दोघींना. सो लोकमत सखी आणि पंडित पैठणी यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आहे दोघींना. ठीक आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एक सुंदर छोटी रखुमाई भेटलेली आहे या वारीमध्ये आणि खूप गोड दिसतेस आणि खूप छान दिसतेस. कुठून आली आहेस तू? पुण्यावरून. पुण्यावरून आली आहेस. वारी चालतेस? हो, कसं वाटतंय वारी चालताना? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हो, आताच्या ह्या छोट्या छोट्या पिढीला, तुझ्या वयातल्या मुलांना काय सांगणार? काय सांगणार? म्हणजे वारीला खूप मजा येते सगळे. सगळ्यांना या बोलणार. हा, आणि आता आणि शाळेत गेल्यानंतर सांगणार ना की सगळ्यांना की मला खूप मजा आली, आता पुढच्या वर्षी तुम्ही पण माझ्यासोबत वारीला चला. हो, सांगणार? हो, फुगडी वगैरे घालता येते? हो, गाणं म्हणता येतं? हो. चल म्हणून दाखवत आहे. रखुमाई रखुमाई. हा म्हण. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. किती सुंदर. वा, गोड माऊली, खूप छान. फुगडी घालणार ना माझ्यासोबत? चिमुकला वारकरी मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि ती वारकरी गोड एकदम. हॅलो, नाही कुठे चालली तू? रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला तुमचा हाय वय 30-35. चला हो द्या. चला चला चला. काय तुमचं खाणं, काय तुमचं पेनं, आमचं काय चटणी रोटी खाल्लेली माणसं. चला खेळा. खूप काय खाता हो तुम्ही आजी? आम्ही काय खाईना बघा, मी 2 रोट्या दुधात चुरून खाते हा, आणि मस्त 2 रोट्या चुरून खाते, थोडी चटणी मग रोटी खाते. बिस्किट खाईना, पोहे खाईना. तुमचं काय आवडणार तसलं मला? आजींचा डाएट आहे का? डाएट. हा, सकाळी सकाळी ते पोहे बिये नाश्ता तसलं काही जमणार नाही आपल्याला. हा, आपण खाणार ते 2 रोट्या चुरून. आता 3 म्हणून ताकद आहे का मला तुमच्यात? 3 महिने झालं दूध नाही, तुम्हाला चक्र यायला आता म्हणजे म्हैस होऊन बसली असेल घरी, म्हणजे वाट बघत असेल, गेलं की दूध रोटी दणका. हा, आणि म्हणून ताकद काय आहे का? बिरड खाता, काय तर चिप्स खाता, काय हे खाणं असलं खाणं. हा, तुम्हाला आता तुमच्या जास्त मजात रक्त आहे आता. पांडुरंगाच्या कृपेने, पांडुरंग माझा बाप, पांडुरंग माझा भाऊ, विठ्ठल माझा सखा, माझा सगळं करणारा माझा विठ्ठल. मला कोणी नाही विठ्ठला वगैरे, मला भाऊ नाही, बहीण नाही, आत्या नाही, मला लेक नाही, कोण नाही. सगळे जे करणार आहे ते माझा विठ्ठल करणार आहे. माझे डॉक्टर लोक मला झेंडा दिला, म्हणजे एका डॉक्टरनं मला तुला भेट देतो म्हणला झेंडा. ती विठ्ठलानंच येऊन मला झेंडा दिला. माझा विठ्ठलच आहे, मला माझ्या विठ्ठला वगैरे मला कोण नाही. मी म्हणलं विठ्ठला मी कशी जाऊ घरला? मला डॉक्टरचं पुण्यातून घरला जाय, म्हातारी कमजोर झालीच म्हणाले. बरं मी जाऊ शकणार विठ्ठला, तू मला कसा बी नाही म्हणलं. मला टक केलं माझ्या डॉक्टरांना. माझ्या डॉक्टरांना होते, माझा विठ्ठल होता. आणि आता बरं नाही तर फुगडी घालू शकता? आता मी फुगडी तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला. चला कर 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 कर. विठ्ठल 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 नाट केली नाट केली नाट केली नाट केली नाट केली विठ्ठल 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 विठ्ठल. मला काय करावं पोरीला? अशा पोरी म्हणजे 100 वाटून भेटतात मला. मला काय पोरी मला मावलंच पाहिजे पोरगी. आमच्याकडनं, लोकमत सखीकडनं आणि पंडित पैठणीकडनं तुला एक छोटीशी भेटवस्तू मला पैठणी. नका भेट, काय करायचं हे नाही घ्या. हो, मला काय करायचं आहे माऊली? घ्या. नका माय मला. घ्या. माऊली. माऊली, कसं वाटतं वारीत येऊन? खूप छान वाटतंय. कोणाला पांडुरंग भेटतो? भेटतोय का? हा, भेटतोय. भेटतोय. हा, काय अनुभव आहे?
वारीचा अनुभव आहे. वारीचा अनुभव आहे. कितवीत आहेस तू? 7वीत. शाळेला दांडी मारून आली? हा, सगळे शाळेला दांडी मारून आले. कुठच्या गावचे तुम्ही? जामखेड. हा, जामखेड. जामखेड. नाव काय तुझं? श्रेयश. तुझं नाव काय? करण. वारी आवडते? हो. आणि आताच तुम्ही छान असा ठेका धरला होता, कोणी शिकवलाय? दादांनी आणि ताईंनी. कोण दादा ताई? अच्छा. तुम्ही सगळ्या मुलांना घेऊन जाता का हो 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 वारीला? वारीला किती मुलं आहेत ही सगळी? आता इथे 20 आहेत, संस्थेमध्ये 65 आहेत. रामकृष्ण हरी माऊली. मुंबईवरनं आलो, काल आलोय, आज सकाळी लोणंदवरनं चालायला सुरुवात केली आहे. पंढरपूरला जाणार आहात चालत? नाही नाही एवढंच, आता रिंगण झालं की मग उलटे परत, आज रात्रीपर्यंत परत. कुठच्या आहेत मुंबईचे? अंधेरी, सगळे अंधेरी पारला, क्या बात. बोरिवली बरेच. कृष्णा की नगरी. कृष्णा के नगरी. कैसा लग रहा है वारी आके? बहुत अच्छा लगा. मस्त वाटतंय. मराठीत बोला ना काहीतरी. नाही, छान. मराठी नाही आता. एक शब्द बोला मराठीत. छान लागला. छान वाटलं. पांडुरंग. छान वाटलं. पांडुरंग. पांडुरंग. पांडुरंग हरी. उडपीच्या ताई आलेल्या आहेत, त्यांना पंडित पैठणी यांच्याकडनं आणि लोकमत सखीकडनं एक सुंदर पैठणी. दरवर्षी येता? दरवर्षी पंढरीची महिन्याची वारी. मालक आहेत का? मालक आहे तर मालकाला घेऊन पंढरीची वारी. तुमच्या रूपात मला विठ्ठल रुक्मिणी दिसते. तुमच्या रूपात मला पांडुरंगाचं दर्शन मिळतंय. खूप सुंदर तुळस आहे. जड नाही वाटत? वाटणार जड नाही. आणि ही तुळस घेऊन काय करायचं, काय म्हणायचं? पांडुरंग करू परत. पांडुरंग हरी करत पंढरपूरला जायचं. पांडुरंगाने कधी दर्शन दिलंय का? दिलंय. ही पैठणी तुम्हाला लोकमत सखीकडून आणि पंडित पैठणी यांच्याकडून. रामकृष्ण माऊली. आज मी आले वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इथे माझ्यासोबत सुंदर छान असे वारकरी आहेत आणि त्याच वारकऱ्यांची एक सुंदर संस्था सेवा करते. सो आज आपण हेच जाणून घेणार आहोत. आता आपण बघूयात नेमकी सेवा काय आहे आणि काय काय होते इथे, आपण हेच जाणून घेणार आहोत. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान सेवा तुम्ही देताय आणि मला खूप छान वाटलं की एवढी छान तुमची सेवा इथे सुरू आहे. नेमकी काय सेवा आहे आणि काय प्रकारचे तुम्ही उपचार करताय? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. आणि आम्ही कराडवरून आलोय, लेड भैयासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी कॉलेजमधून. तर वारकऱ्यांसाठी आपण मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये वारकरी चालून चालून ज्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी आणि कोणताही त्रास असेल तर आपण औषध, गोळ्या, इंजेक्शन न देता व्यायामाद्वारे किंवा एखादी मशीन लावून किंवा थोडाफार मसाज देऊन की ते दुखणं कमी करून त्यांना पुढील चालण्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे, हे आमचं ध्येय असतं. किती छान. आणि किती किती डॉक्टर्स आहात? आम्ही टोटल 25 लोकांची टीम आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आमचे 2 दिवसामध्ये, आता 2 दिवस झाला आमचा हा कॅम्प चालू आहे, 2 दिवसामध्ये आम्ही 200+ ते 300+ आमचे झालेले आहेत. तर आपण आजींना विचारूया. आजी, काय म्हणताय, कशा आहात? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान दिसताय. छान दिसत. तुम्ही छान दिसताय. छान दिसत.
रामकृष्ण हरी. मला सांगा काय होतं तुम्हाला आणि काय तुमच्यावर उपचार काय नाही, चलून चलून गुडघे दुखतेत, पाय दुखतेत. खूप दिवसानं वाऱ्या करतो आम्ही, पण आता शेवटचीच वारी आहे आमची. असं नाही, असं कशाला म्हणताय तुम्ही? अजून मला वाटतं तुमच्या भरपूर वाऱ्या आहेत. बाई 3 वर्ष झाले, मग कुठवर करायची? कितवी वारी आहे तुमची? कितवी वारी? 3 हा 34वी वारी करताय तुम्ही? हो, दरवर्षी येता? दरवर्षी येतं. आता पुढल्यानी येवं, सुनानी, लेकीनी, हा, लेकानी येवं. हा. मग आता एवढी इच्छा आहे आपली, एवढीच वारी. क्या बात आहे. काय होतंय तुम्हाला आज? पाय दुखतायत. पाय दुखते, चलून मग तू चलून. काय करतेस त्यांच्या? त्यांचं मुळात म्हणजे पायामध्ये चालून चालून जास्त क्रॅम्प आले, तो मोस्टली आम्ही सगळ्यात पहिले तर शेकिंग देणार, जेणेकरून मसल रिलॅक्स झाले पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना जरासं स्ट्रेचिंग देणार, जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास चांगला झाला पाहिजे. तुम्ही जी सेवा करताय ना, तुमच्या रूपात प्रत्येकाला पांडुरंग दिसतोय. अशी तुम्ही छान सगळ्यांची सेवा करताय आणि मला स्वतःला सांगायला आनंद होतोय की हे मोठेपण नाही आहे अजिबात. पण मी इकडे वारीत आली आणि म्हणजे मी आली वारीत आणि मला स्वतःला साडी नेसायची होती, तयारी करायची होती. इथे आजूबाजूला काही सोय नव्हती, पण मी खक्त विचारलं की मी तयार होऊ शकते का तुमच्याकडे? तर त्यांनी एकदा पण न विचार करता त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मला त्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. उत्तम सर, खूप छान काम करताय तुम्ही. काय सांगाल ह्या सगळ्या अनुभवाबद्दल? आज या ठिकाणी माऊलीची सेवा करण्याची संधी आपणा सर्वांना मिळाली, याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देईल. आणि मी स्वतः खूप भाग्यशाली आहे. आज हे समोर दिसणारी ही जी वास्तू आहे, ही वास्तू याच हेतूने बांधलेली आहे आणि ती हेतूने जे बांधलेलं आहे तो हेतू माझा इथं सफल झालेला आहे. आज आपल्या या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना कुण्याच गोष्टीची उणीव नाही, कारण ज्ञानोबांनी जे करून ठेवलं आहे ते चंद्र सूर्य असेपर्यंत, नवे नवे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबांचा हा सोहळा असाच देखणा स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे. माऊली कितवी वारी आहे? 20 वाऱ्या झाल्या. 20 वाऱ्या झाल्या. 20 वाऱ्यात काय काय बघितलंस? सगळं बघितलं, रिंगण बघितलं, माऊलीचा सोहळा सगळं बघितलं. हा, माऊली जाणवतो कधी आहे तुझ्यासोबत? पांडुरंग आहे? आहे. दिलंय का दर्शन पांडुरंगाने कधी? दर्शन दिले. दिलंय? माऊली 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 माऊली